नमस्ते यूट्यूब फॅमिली, संगीता कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। हे बघा, हिरवी भाजी घेतली, एक थर हिरव्या भाजीचं टाकला आणि थोडंफार मिरचू टाकलं, आणखी थोडी भाजी टाकली, आणखी याच्यावर मिरचू टाकून घ्यायचं, जाडसर मिरचू वाटून घेतलं, याच्यात कोथिंबीर आणि मीठ टाकून वाटलं बघा, आणि थोडी लसणाची पात टाकून वाटली मिरच्यामध्ये, असं टाकायचं बघा। आणि याच्यावरती भाजी टाकायची, आपली हरभऱ्याची भाजी शेतातली। आणखी याच्यावर हे बघा, असं मिरचू टाकून घ्यायचं, हे बघा असं टाकायचं। खूप मोठा होईल, पटकन टाकून देते। असं टाकून घ्यायचं बघा मिरचू। आता माझा परिवार खूप मोठा असल्यामुळे भाजी खूप लागते, याच्यावर लागेल तितकी भाजी टाकून घ्यायची। आता याच्यात काहीच टाकायचं नाही, याला फोडणी द्यायची नाही, काहीच नाही। आता याच्यात टाकायचं गोड तेल, आपलं कच्चं तेल टाकायचं, आपल्याला जेवढं टाका वाटलं तेवढं। माझ्या लेकरांना खूप तेल आवडते भाजीमध्ये खायला, हिरव्या भाजीमध्ये। आणखी टाकेन मी, थोडं शिजत आलं की झालं। आता याला झाकायचं नाही, याला ठेवायचं गॅसवर। चला आता गॅसवर ठेवून शिजायला सुरुवात करू। याच्यावर झाकायचं नाही, मस्त असंच मंद आचेवर थोडंफार शिजू द्यायचं। हे बघा, आपली हिरवी भाजी आता खाली खाली चली बघा। याच्यावर झाकले की काय होते, घाम येतो आणि ते वेगळंच भाजी होते, अशी हिरवापणा राहत नाही, असा काळपटपणा येतो। बघा किती छान शिजायली बघा आपली भाजी, हिरवीगार, हिरवापणा। झाकलं की काळपटपणा येतो आणि न झाकता शिजवलं की हिरवापणा असतो। हे बघा, थोडा वेळ लागेल, मी थोडा व्हिडिओ स्टॉप करते। असं अधूनमधून फिरवीत राहायचं भाजीला। हे बघा किती छान शिजायली बघा। हे बघा, आली आता आपली भाजी, हिरवी भाजी शिजत बघा। माझ्या मुलीला तर 1 वर्षानंतर एवढी घाई पडली, आता पहिली बार भाजी खायला हे बघा भातासोबत। आदरकची खायला तिला खूप आवडते, तसं पण हिरव्या भाज्या आदरकच्याच शिजू द्याव्यात, जास्त शिजू दिले की चव जाते। हे बघा, झाली आपली हरभऱ्याची भाजी तयार।